लोकसभा आणि अलिबाग विधानसभा तुम्हाला दोनदा गद्दारांना काढायचंय. डबल गद्दारी झालेली आहे. आणि नुसतीच गद्दारी नाही, एक 8-15 दिवसापूर्वी जो एक निर्णय दिला लवादानी, मी लबाडानी म्हणालो, ते पण तुमच्या इथलेच कुठले तरी आहेत मला वाटतं, रेवसचे वगैरे आहेत ना. म्हणजे या मातीला लागलेला कलंक आहे. मी कलंक शब्द मागे बोललो होतो तर खूप झोमला होता. कोणाला बोललो होतो तुम्हाला माहितीये. पण दुसरं बोलायचं तरी काय, दुसरं मला समानार्थी शब्द द्या, मी तो बोलतो. नाही आता जे बोललो तो इथल्या ज्यांनी आपल्या सगळ्या डाव्या परिशिष्टाची चिरफाड करून जो उफराटा म्हणजे विक्षिप्त उलटा निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतोय. नाही तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही त्यांचे गावकरी आहात, त्याच्यामुळे तुम्ही जास्त ओळखता त्यांना आणि त्यांचं वर्णन तुम्ही योग्य करू शकता. आम्हाला हल्ली दिसले ते. हल्ली म्हणजे पूर्वी आपल्यात होते. म्हणजे ज्याला काय म्हणाल तुम्ही, काय दलाल, जमिनीचे दलाल माहित नाही मला. पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की नशिबाने मोठी एक जबाबदारी दिली, असं नशीब कोणात नसतं. म्हणजे अध्यक्षांची एक परंपरा आहे, लोकसभा अध्यक्षांची एक परंपरा, विधानसभा अध्यक्षांची एक परंपरा. त्या परंपरेला साजेसं काम त्यांनी करायला पाहिजे होतं. म्हणून आपण जे म्हणतो ना, काही काही लोक व्यक्ती ह्या किती, जसं तुम्ही आता चौल या नगरीचं वैशिष्ट्य सांगितलं, तसंच एका व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे वर्षांमागून वर्ष जातात तरी देखील न्यायमूर्ती म्हटल्यानंतर पहिलं नाव येतं ते रामशास्त्री प्रभूणे. कायद्यासमोर कोणी नाही, सगळे समान आहेत. न भीता न डगमगता त्यांनी निर्णय दिला होता, देहांत प्रायश्चित्त. आणि जे लाचार असतात, दलाल असतात, त्यांना फक्त जे समोर कागद येतो तो वाचून दाखवायचा असतो. या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी तुकडा पाडायची वेळ आलेली आहे. आता सुद्धा आजच वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की चंदीगडचा महापौर त्यांनी कसा जिंकला तुम्हाला कळलं ना. उघड जणू काय तुम्ही नाहीच आहात. आपण नेहमी असं म्हणतो की मांजर दूध पिताना डोळे मिटून पिते, पण तिला हे माहिती नसतं जगाचे डोळे उघडे असतात. तर या बोक्यांना माहित नाही तुम्ही जे काय सत्तेचं दूध पिता आहात, जग बघते तुमच्याकडे, संपूर्ण जग बघते तुम्ही कसं पिताय. म्हणजे सगळ्या कायद्याचा मुर्दा पाडून, लोकशाहीचा मुर्दा पाडून तुम्ही त्याच्या मड्यावरती तुमच्या सत्तेची खुर्ची ठेवताय. आणि आव काय म्हणतायत, मोठा आव म्हणतायत. आज आता सुद्धा मी मगाच्या सभेत बोललो, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, या चॅनलवरनं ती बातमी प्रसारित झाली. आपल्या देशाचा म्हणजे निवडणूक पूर्वी एक बजेट द्यावं लागतं. ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी मांडला. म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी, पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे. म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज. तरी देखील आज त्यांना कळलं. म्हणजे इकडे मोठ्या प्रमाणावरती महिला बसलेल्या आहेत, इकडे मोठ्या प्रमाणावरती पुरुष बसलेले आहेत. सगळे काय सुटाबुटातले आहात करे तुम्ही. जय आता अनंत गीते साहेबांनी वर्णन केलं की तुम्ही सगळे छोटे मोठे उद्योगधंदे तुमच्या शेवटी रोजीरोटीसाठी जे करावं लागते ते तुम्ही करता, पण तुम्हाला सुखाने खाऊ नाही द्यायचं. यांची वृत्तीच अशी आहे की कोणालाही सुखाने जगूच द्यायचं नाही, त्यांच्या सुखामध्ये मीठ टाकत बसायचं, मीठ टाकायचं. आणि निवडणूक आली का साखर टाकायची.